चॅनल. कशा आहेत सगळेजण? आय होप तुम्ही मस्त मजेत असाल. मीही मस्त मजेत आहे. तर छान अशी तयार झाली होते मी. Instaवर कॉमेडीचे आणि थोडेफार डायलॉगचे व्हिडिओ सोडलेले आहेत. सुप्रिया शिंदे अ, अ, म्हणजे ही जी आपली तुम्हाला YouTubeला आयडी दिसते, सुप्रिया शिंदे ब्लॉग, ही सेम आयडी Instaला आहे. फॉलो केलं नसेल अजूनपर्यंत तर फॉलो करा. तर काम वगैरे सगळं आवरलेलं आहे. आता मला एक काम महत्त्वाचं आहे. मी ते ठरवलंच करायचं. एकतर माझं केसांचं तेल संपलेलं आहे, जे की मी घरी बनवते. ते तेल बनवायचं आहे आणि प्लस माझ्या 1 वर्षाखाली एक व्हिडिओ आला होता, की ज्यामध्ये मी गॅस सर्व्हिसिंग कसा करतात घरच्या घरी ते दाखवलं. पण आता तेवढासा वेळ नाही आहे माझ्याकडे. पण एक टिप मी तुम्हाला जी मी करते ना, ती तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर ती कोणती टिप आहे? तर चला तर मग दाखवते. तर जास्त वेळ न घालवता चला तर जाऊया आपण किचनकडे. तर किचनमध्ये आता सध्याला तर अंधार आहे, कारण स्वयंपाक वगैरे झाल्याच्यानंतर मी लाईट ऑफ करत असते. तर लाईट बिल काय म्हणतात, इलेक्ट्रिसिटी वाचवली पाहिजे. तर मला करायचे गॅसचे बर्नर क्लीन, कारण खूप दिवस झाले केले नाही. तर सगळ्यात आधी ज्यावेळेस आपण गॅसचं कोणतंही गॅस शेगडीचं कोणतंही काम करतो, तर खालून आधी गॅस बंद करायचा आणि त्यानंतरच करायचा. तर आता मी इकडं स्टँड वगैरे काढून घेते. बर्नर काढलेले आहेत. तर बघू शकता तुम्ही किती असं पूर्ण ह्याच्यावर असं घाण जमा झालेला आहे. तर त्याकरता मी घेतलेलं आहे थोडंसं गरम पाणी. गरम पाण्यामध्ये आधी दोन्ही बर्नर ठेवलेले आहेत आणि वरतून आणखीन गरम पाणी ओतते. गरम पाणीच घ्यायचं आहे, थंड पाणी घ्यायचं नाही आहे. आणि त्याच्यानंतर ह्या गरम पाण्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला बेकिंग सोडा. तर भरपूर अशा प्रमाणामध्ये टाकलेलं आहे मी, अगदी चमचाभर टाकलेला आहे. त्यानंतर याच्यात टाकायचे लिंबू सत्व किंवा ज्याला आपण लॅक्टिक ॲसिड म्हणतो ते. तर ज्यावेळेस सोडा आणि लिंबू सत्व हे बरोबर रिॲक्ट व्हायला लागतील. आता तुम्ही बघू शकता इथं पूर्ण फेस यायला लागलेला आहे पाण्याला. तर त्याच वेळेस आपण याच्यामध्ये डिटर्जंट पावडर टाकायचं आहे, जे कोणतंही तुम्ही वापरत असाल ते. डिटर्जंट पावडर टाकल्याच्या नंतर ना पूर्ण ह्या तिन्ही ज्या गोष्टी आहेत त्या केमिकल रिॲक्शन म्हणता येईल आपल्याला. केमिकल रिॲक्शन व्हायला लागतं आणि पटकून हात नाही घालायचा. मी आधी बघू शकता तुम्ही ब्रशनं असं व्यवस्थित ह्याला मिक्सअप करून घेतलेलं आहे. तुम्हाला जर ह्या तिन्हीपैकी कशाची ॲलर्जी असेल तर तुम्ही ज्यावेळेस हे क्लीन करता त्यावेळेस हँड ग्लोव्ज यूज करू शकतात. तर मी आता त्याला मस्त आता एकजीव म्हणजे त्या पाण्यामध्ये सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे. तर आता मी मुद्दाहून इकडे तुम्हाला व्हाईट प्लेटमध्ये दाखवते, म्हणजे तुम्हालाही कळेल की किती लवकर निघतं ह्याच्याने. आता बघू शकता तुम्ही, जे काळे बर्नर होते ते लगेच त्यांचा जो आधीचा कलर होता तो कलर आलेला आहे इथं. आणि खाली प्लेटमध्ये तुम्हाला बारीक बारीक पार्टिकल दिसतात, जे की आपलं कधी जेवण किंवा काही अन्नपदार्थ उतू जातात ना, त्यावेळेस हे बारीक बारीक कण ह्यांच्यामध्ये जाऊन बसतात. त्यामुळे काय होतं, गॅस आपल्याला म्हणजे जास्त वापर होतो गॅसचा. तर महिन्यातून किंवा 8 दिवसाला मी हे असं करतच असते. तर बघू शकता किती सारे बारीक बारीक कण ह्या प्लेटीमध्ये जमा झालेले. व्हाईट असल्यामुळे तुम्हाला व्यवस्थित क्लिअर दिसत आहे. त्याचबरोबर कधी कधी ह्यांना आतून गंजही चढतो, तेही सुद्धा या अशा छिद्रांमध्ये जाऊन बसल्यामुळं गॅस वाया जातो आपला आणि गॅस बाहेर येत नाही. तर अशा प्रकारे ब्रशच्या सहाय्याने हे असं छान क्लीन करून घ्यायचं आहे. आणि एकदम लास्ट स्टेप जी करते मी, ह्याच्यावर परत एकदा तुम्ही सोडा घालून घ्यायचा आहे आणि एक 5 मिनटं त्याला व्यवस्थित ब्रशनं सर्वीकडं फिरून घ्यायचं आहे. आणि नंतर ना त्यालाही असं ब्रशने व्यवस्थित स्क्रब किंवा घासून घ्यायचं आहे, जेणेकरून वरच्या साईडला जे छोटे मोठे पार्टिकल राहिलेले असतात ना, ते सुद्धा व्यवस्थित अशा प्रकारे क्लीन होऊन जातात. तर अशा प्रकारे पूर्ण क्लीन करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला ब्रशनं किंवा असं क्लीन करता येत नसेल, जी आपली भांडी घासायची घासणी असते ना, त्याचा पण तुम्ही इकडे यूज करू शकता, जे स्क्रबर असतं ते. पण ब्रशनंच थोडंसं असं सोपं जातं, कारण मधल्या बाजूचंही व्यवस्थित काढता येतं. आता इथं मी थंड पाणी घेतलेलं आहे, स्वच्छ पाणी. आता त्यामध्ये मी हे बर्नर टाकून दाखवते तुम्हाला की किती प्रमाणामध्ये क्लीन झालेलं आहे. तर अशा प्रकारे पूर्ण दोन्ही बर्नरचा कलर चेंज झालेला दिसतो तुम्हाला. आणि आता व्यवस्थित पुसल्याच्या नंतर ना फायनल तुम्हाला मी रिझल्ट दाखवते. तर आधी व्यवस्थित बर्नर लावून घेतलेले आहेत. ओले बर्नर लावला तर गॅस लवकर पेटणार नाही, तर व्यवस्थित आधी पुसून घ्यायचं आहे. आणि पूर्ण स्टँड वगैरे लावून घेतल्याच्या नंतर ना आता बघा तुम्ही, गॅसची जी फ्लेम आहे ती किती जास्त दिसते. दोन्ही बाजूचे दोन्ही फ्लेम तुम्हाला जास्तच दिसणार आहे. तर अशा प्रकारे अगदी सोप्या आणि सरळ पद्धतीने घरातल्या काही वस्तू वापरून आपण असे बर्नर घरच्या घरी
क्लीन करू शकतो. तर आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. पुन्हा एकदा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.